पहिलं षटक अक्षय. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा देखील देऊया आपण. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. खूप चांगली स्पर्धा, तेवढाच चांगला सामना देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. दोन्ही संघ ताकदवर आहेत, एकाच कॅलिबरचे आहेत, त्यामुळे हा सामना फार रंगेल मैदानावरती अशी अपेक्षा आपण बाळगूया. आणि सामन्याला होती सुरुवात. 5 खेळाडू बाउंड्री लगत पाहायला मिळतील. ऑन साइड मध्ये 3, ऑफ साइड मध्ये 2 खेळाडू, स्वीपर कव्हरला एक खेळाडू, त्याचबरोबर लॉंग ऑन मध्ये खेळाडू, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजनला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार अक्षय. गेम ऑन. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू रिव्हर्स अटेंड केला. आठवण करून दिली केविन पीटरसनची. बॉल फाईन लेग, सीमारेखा बाहेर, चौकार. अविनाशच्या टोकलाय चौकार. अकाउंट खुलं झालं टीम वडवली संघाचा आणि खेळाडू अविनाशचा श्री गणेश होतं स्कोरबोर्ड वरती. दमदार सुरुवात केली पहिल्या चेंडूवरती. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. थर्ड मॅन मध्ये खेळाडू तैनात केला गेलाय. सन्माननीय विष्णू वडवी साहेबांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अक्षय तयार. स्वीप खेळतोय, फटका छान आहे. पुन्हा एकदा खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत. बॉल फाईन लेग, सीमारेखा बाहेर, दुसरा चौकार. लागेल त्याच अनुषंगाने केलेली दमदार सुरुवात अविनाशच्या माध्यमातून. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. राईट आर्म ओव्हर द विकेट अक्षय. वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल. गावदी बिनांदकर संघ. पुन्हा एकदा पुढचा बॉल. फुलटा चेंडू ऑन साइडला खेळले तर बॉटमॅनचा चांगला वापर. फटक्यावरती खेळाडू उपस्थित. चेंडूला अडवला तोपर्यंत मिळती सिंगल. धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल 9 धावा स्कोरबोर्ड वरती. चांगली सुरुवात झाली. फ्लाइंग स्टार्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. स्वप्नवत सुरुवात करून दिली आपल्या टीमला फलंदाज अविनाशला. आणि आता स्ट्राईक रोटेट होतीये. स्ट्राईकिंगला फलंदाज देतोय विनायक ऑन स्ट्राईक. कमबॅक करावा लागेल. येणाऱ्या 3 चेंडूवरती कमी धावा खर्च करावे लागतील गोलंदाज. फिल्डिंग मध्ये प्रत्येकी चेंडूवरती परिवर्तन होतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूला शॉर्ट कव्हर मध्ये ठेवण्यात आलंय. शॉर्ट पॉइंट मध्ये ठेवण्यात आलंय आणि पॉइंटच्या खेळाडूला कव्हर मध्ये ठेवण्यात आलाय. गोलंदाज तयार अक्षय. फटका छान आहे. गॅप मध्ये चेंडू पहिल्या टप्प्यावरती खेळाडू येतील. यस, चेंडू थोडासा स्लो होतोय. असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाईल, परंतु थांबलाय चेंडू आणि धावा मिळत आहेत 2 ने धावसंख्या पुढे सरकेल 11 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आणि 11 धावा खर्च करतो गोलंदाज अक्षय. या षटकामध्ये मोठ्या फटक्यांचे सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये टीम वडवली संघाच्या सलामी जोडीच्या माध्यमातून. पुढचा बॉल आहे षटकातील. स्ट्राईक केला फलंदाज विनायक ऑन स्ट्राईक. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस होता, फायदा उचलू शकले नाहीये. तेच तर हा फुलटॉस चेंडू आणि बॅट वरती येत नाहीये. थोडासा नाराज होतो स्वतःवरती विनायक, कारण की त्याला देखील माहिती आहे हा बॉल जर मिडल झाला असता तर नक्कीच मोठा फटका मिळू शकला असता, परंतु जर तरला महत्व नाहीये आणि मिळते सिंगल लेग बायच्या स्वरूपानं धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक केला फलंदाज अविनाश येतो आणि पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. मिड विकेटच्या खेळाडूला आतमध्ये बोलवलं गेलं. एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडू देखील शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये ठेवण्यात आला आणि एक खेळाडू फाईन लेग आणि एक खेळाडू थर्ड मॅन मध्ये ठेवण्यात आलाय. शेवटचा चेंडू या षटकातील. स्ट्राईक केला फलंदाज अविनाश. 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत. ओव्हर द विकेट. स्विच हिट. फटका छान आहे. जाळं रचलं गेलंय, कारण की माहिती होतं स्थान चेंज करतोय फलंदाज अविनाश, त्यामुळे या ठिकाणी फाईन लेगला थर्ड मॅनला नक्कीच आपण पाहिलं क्षेत्रक्षक उपस्थित होता, परंतु स्टान्स केला
चेंज केला, त्यामुळे या ठिकाणी चेंडू फाईन लेगला असेल आणि एकच धाव ते मिळेल. षटक क्रमांक पहिले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या वडवली संघाची पोहोचली बिनगडी बाद 13 या आकड्यावरती. स्पीडअप करून खेळायचं, फास्ट खेळा. आपण काही सन्मान देखील आपण करणार आहोत व्यासपीठावरती. सन्माननीय गुरुनाथजी मगर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. हरेश्वर पाटील साहेबांना विनंती करेल की गुरुनाथजी मगर साहेबांचा आपण यथोचित सन्मान करावा. जसा वेळ मिळेल तसा आपण सन्मान देखील कव्हर करूया. गुरुनाथजी मगर साहेब यांचा शुभ सन्मान होतोय. हरेश्वर पाटील साहेबांच्या शुभास्ते आमचे स्पर्धेचे सह आयोजक आहेत, त्यांच्या शुभास्ते सन्मान होतोय. त्यानंतर योगेशजी मगर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. शरदजी गायकर साहेबांना विनंती करेल योगेशजी मगर साहेबांचा शुभ सन्मान करावा. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, तेच तर हा चेंडू अक्षय थेट आलाय दुसऱ्या षटकामध्ये आणि बॉडीवरती चेंडू ब्रश होतोय. लेग बाईस सिंगल आली आहे. सन्माननीय नक्कीच मोहन शेठ भोईर साहेबांचे देखील आगमन झाले वडवलीचे, नक्कीच त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल सांगोडेकर चषकामध्ये. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. योगीजी मगर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करायचा आहे. शरदजी गायकर साहेबांना विनंती करतो आपण शुभ सन्मान करावा. अक्षय तयार, लॉफ केला ऑन साइडला, ओव्हर पिच बॉल लॉफ्ट हिट, खेळाडू उपस्थित आणि टिपली जेल, फलंदाज बाद, विकेटचं बदल, पहिला धक्का टीम वडवली संघाला. थँक्यू सो मच. डीजे चला येतो मैदानाच्या आतमध्ये, फिल्डिंग लावायची आहे. नांदकर संघ फिल्डिंग लावून घ्या आपण. प्रशांतजी भगत साहेब देखील उपस्थित आहेत आमच्या व्यासपीठावरती आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. लक्ष्मणजी सुतार साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ आपण शुभ सन्मान करावा. प्रशांतजी भगत साहेब उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान होतोय. लक्ष्मणजी सुतार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करावा. न्यू बॅट्समॅन सँडी येतोय मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी, तो सँडी आलाय इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. जलदगती गोलंदाज तयार अक्षय थेटे. याच गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, फसवा चेंडू पाहायला मिळतोय. फिंगर रोल केले होते या चेंडूवरती, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. धावसंख्या स्थगित 14 धावा धावफलकावरती. एक गडी बाद वडवली संघ. षटकातील 3 चेंडू अद्याप शिल्लक असतील. येस, एकच धाव खर्च केली आतापर्यंत अक्षयनं. हाफ ट्रॅकर पूल केलाय परंतु खेळाडू उपस्थित, मिस टायमिंग स्ट्रोक आणि मिड विकेटला टिपला जाईल. फलंदाज बाद, अजून एक धक्का वडवली संघाला. थँक्यू सो मच. सन्माननीय विष्णू मडवी साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. बाळरामजी पावशे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विष्णू मडवी साहेबांचा यथोचित सन्मान करावा. सनी पाटील येतोय नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती. धावसंख्या थांबली ती 14 या आकड्यावरती. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 4 चेंडू आणि अवघे एक धाव खर्च केली अक्षयनं. येस, पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता, असं वाटलं होतं की हा चेंडू बॅट वरती जाईल, फुलटो असेल, परंतु नक्कीच हवेमध्ये चेंडूची गती कमी होती आणि चेंडू सरळ पॅड वरती आदळलाय. लेग बाईस आली सिंगल. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बाळरामजी पावशे साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. शरदजी गायकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करावा. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 15. सुरुवात चांगली झाली होती, असं वाटलं होतं की नक्कीच मोठा स्कोर उभा होईल, परंतु या षटकामध्ये धावा रोखल्यात अक्षय थेट्टनं. ओव्हर द विकेट. टॉप एज, झेलची संधी आणि फलंदाज बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना टीम वडवली संघानं बनवल्या 15 धावा.
16 धावेचं लक्ष असेल गावदेवी नांदकर संघासमोर. वडवली संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आपल्याला आणि लगेच फिल्डिंग देखील सजवायची आहे. थँक्यू सो मच डीजे. तर फिल्डिंग लावून घ्यायचे वडवली संघ. सन्माननीय मोहनजी भोईर साहेबांचा देखील शुभ सन्मान करावा. हरेश्वरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. येस नक्कीच. आणि त्यांच्याच नावाने नक्कीच संघ खेळतोय तो म्हणजेच वडवली संघ. त्यांनी पुरस्कृत केले गेलेला संघ आहे वडवली संघ. आपण पाहतोय धावसंख्या 15 धावा बनल्या गेल्यात. 16 धावेचं गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. खास करून मी विशेष आभार व्यक्त करेल आमचे अत्यंत जवळचे मित्र सांगोडे गावचे सुपुत्र नक्कीच आमचे उमेश सुतार यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण नक्कीच सांगोडे गाव ग्रामस्थांचा विशेष आभार व्यक्त करतोय. साईका दिवाना सांगोडे संघाचं मी आणि आयोजन कमिटीचा विशेष आभार व्यक्त करतोय. फिल्डिंग लावायचे फलंदाज पाठवायचे आपण. विशेष सन्मान आपण करूया मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय भूषण शेठ जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साहेबांचा विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. खूप चांगले व्यक्तिमत्व नक्कीच भूषण शेठ जाधव आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. जाधव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय भूषण शेठ जाधव साहेबांचा शुभ सन्मान होतो आहे या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. प्रसिद्ध उद्योजक सांगोडे गावचे आणि त्यांच्याच माध्यमातून भव्य नक्कीच ब्रॉन्झ ब्रँड स्पर्धा देखील आयोजित केली गेली आहे ती येत्या 26 जानेवारी. संदेश येतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आणि सलामीची जोडी पोहोचली आहे मैदानाच्या आतमधले संकेत दळवी आणि अंकित दळवी. येस दोन्ही बंधुराज ज्या प्रकारे आपण पाहिलंय इरफान पठाण युसुफ पठाण त्यानंतर हार्दिक पांड्या कुणाल पांड्या अशा जोड्या आपण पाहत आलोय आणि त्याच प्रकारची ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये संकेत दळवी आणि अंकित दळवी. क्या बात आहे. परंतु संकेत दळवीने आज फार इम्प्रेस केले. एक स्टायलिश खेळाडू आहे नेहमीच सनग्लासेस ते प्रदान करत असतात आणि आजच्या दिवसामध्ये फार इम्प्रेस केले संकेत दळवी यांनी. विस्फोटक खेळाडू आहे. 5 चेंडू 5 षटकार देखील ठोकलेत आणि मागच्या सामन्यामध्ये देखील मोठी फटकेबाजी. पहिला चेंडू लॉब केलाय. झेल फार महत्वाचा आहे. खेळाडू उपस्थित आणि टिपली झेल. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये संकेत दळवी 0 वरती बाद. थँक्यू सो मच डीजे. नक्की संकेत दळवी 0 वरती आहे. एकूण लक्ष्य संख्या जिंकण्यासाठी 16 धावेची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ आणि 16 धावा. पहिला चेंडू डॉट आला आणि विकेट आली महत्वपूर्ण. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल अक्षय थेटे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट सन्माननीय जहांगीरजी पाटील त्याचबरोबर सोपानजी पाटील साहेब भानुदासजी पाटील पंडितजी पाटील आणि अविनाशजी पाटील सर्व मान्यवरांना विनंती मुख्य व्यासपीठावरती या. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस अभिमन्यूजी पाटील साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. नक्कीच आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय वृंदावन फार्म हाऊसचे
प्रोप्रायटर सन्माननीय राजेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साहेबांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय सांगोडेकर चषकामध्ये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकेला फलंदाज न्यू बॅट्समॅन अक्षय थेटे. सफलता मिळाली संदेशला. पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी केली आहे. वेगवान चेंडू ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते आणि शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित. रन्स मिळते 1. खातं खुलं झालं टीम गावदेवी नांदकर संघाचा आणि अक्षय थेटेचं 1 धाव धावफलकावरती. विशेष आभार व्यक्त करतो नक्कीच मी ओमी सुतार यांचा देखील. खूप चांगला आवाज आपण ऐकला टिटवाळा परिसरामध्ये नक्कीच आणि या परिसरामध्ये त्यांना आपण नेहमीच ऐकत आलोय. मराठी भाषेवरती प्रभुत्व नेहमीच राहिलं आणि आपल्या गावाचं नाव देखील त्यानं उंचावरती नेऊन ठेवलंय आणि त्याला भावी वाटचालीसाठी देखील शुभेच्छा असतील आमच्याकडनं. स्ट्राईक रोड येते. स्ट्राईकला फलंदाज अंकित दळवी येतोय. संकेत दळवी मात्र बाद झालेत आणि अंकित आलेत. गोलंदाज सज्ज होतो संदेश. गोलंदाजी मार्क वरती. 15 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 10 चेंडू मध्ये. चला संदेश वेळ घेऊ नका प्लीज. अराउंड द विकेट. येस ड्राईव्ह करतात ऑफ ड्राईव्ह खेळाडू उपस्थित. शॉर्ट मिड ऑफला डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु तेवढ्याच वेगाने धाव कंप्लीट केली आहे आणि 1 धावेनं संघ पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती. कौतुक करेल मी नक्कीच संदेशचं देखील ज्या प्रकारे शांत ठेवले सुरुवातीला गावदेवी नांदकर संघाच्या फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंग विवरचना ही वेगळी पाहायला मिळते. नक्कीच दोन्ही संघाने देखील ही कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये. प्रत्येक बॉलवरती नक्कीच क्षेत्रक्षम बदललाय. पहिल्या सुरुवातीला गावदेवी नांदकर संघ आणि आता वडवली संघ. फटका छान आहे. फुलटॉस होतो. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. सिंगलला वाटचाल सुरू आहे या मॅच मध्ये. टीम गावदेवी नांदकर संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. 13 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. येणारे 8 चेंडू विजयासाठी 13 धावेची गरज आहे. हा सामना रंगेल का हा प्रश्न आता निर्माण झालाय या मैदानावरती. लॉफ केलाय ऑन साइडला. उंची जास्त लांबी कमी. खेळाडू उपस्थित आणि टिपली जेल. क्या बात आहे. कार्बन कमाल कॅच पाहायला मिळते. एकाच्या हातातून झेल सुटली आणि दुसऱ्याने पकडली आहे. वेल जस्ट वेल कॅच. फलंदाज बाद डीजे. जाऊन बसली आहे. मयूर दलवीसाठी नक्की प्राइज झालंय. भूषण शेठ जाधव साहेबांकडनं षटकार हॅट्रिक साठी प्रत्येक षटकारासाठी नक्की 500 रुपये कॅश प्राइज असेल. भूषण शेठ जाधव साहेबांच्या माध्यमातून एटीएम खुलं गेलंय. भूषण शेठ जाधव यांनी देखील खेळाडूंवरती वर्षाव करतायत. विकेट आली आहे. शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक. चला फास्ट केला प्लीज. 7 चेंडू विजयासाठी 13 धावेची गरज आहे. सामना कोण जिंकेल संध्याकाळचे सत्र आणि या धावा आता चेस होतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. षटकातील शेवटचा बॉल. फुलटॉस. चुकीला माफी नाहीये आणि सर्व काही ठीकठाक होतं परंतु एका चेंडूने सर्व होत्याचं नव्हतं केलंय. आलाय षटकार आणि भूषण शेठ जाधव यांनी लावलेलं 500 रुपये कॅश प्राइज मिळतंय ते मयूर दळवीला. षटकार. फक्त 3च धावा आल्या होत्या आणि एक खराब चेंडू
षटकार आला आणि आता सामना बॅलन्स झाला. 6 चेंडू विजयासाठी 7 धावेची गरज. गोलंदाज येतात दुसऱ्या षटकामध्ये संतोष. अक्षय तेटे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू या षटकातील. 6 चेंडू 7 ची गरज. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर खेळतात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न या एंडला करायचा होता परंतु रन्स कंप्लीट झाली. 5 चेंडू विजयासाठी आता 6 धावेची गरज आहे. सन्माननीय संतोषजी सुतार आणि विनायकजी भास्कर पाटील दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल सांगोडेकर चषकामध्ये. मयूर दळवी ऑन स्ट्राईक. हार्ड हिटर खेळाडू, विस्फोटक खेळाडू आहे. नेहमीच मोठी फटकेबाजी त्याच्या बॅटमन आम्ही पाहिला आणि षटकार देखील ठोकलाय फुल टॉस बॉलवरती. सन्माननीय जितू केनी कोंढरीचे यांचं देखील आगमन झाले. आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळले. मिड विकेटला चेंडू टॅवल होतो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. दुसरी धाव होईल का? नाहीये. येस, व्हेरी गुड फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. येस, सँडी त्या ठिकाणी मिड विकेटला आणि सँडीनं एक्झॅक्ट फार वेगानं थ्रो केला आणि एकच धाव ती मिळते. समीकरण येणारे चेंडू असतील 4. विजयासाठी कंपल्सरी 5 धावेची गरज आहे. सामना कोण जिंकेल हा प्रश्न निर्माण झालाय. ब्लॉकर मध्ये चेंडू समोर ड्राईव्ह केलाय. खेळाडू उपस्थित. वाईडी स्ट्रॉंग आपला एक धाव कंप्लीट आणि पुन्हा एकदा एकच धाव इथे मिळेल. 3 चेंडू विजयासाठी 4 धावेची गरज आहे. सामन्यामध्ये रफ अँड टफ पाहायला मिळते. दोन्ही बाजूने संघर्ष सुरू आहे. कौतुक करेल मी संतोष देखील या अंतिम षटकामध्ये मयूर दळवी आणि अक्षय थेट्टे सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम करतोय. यस, प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्या सर्व दर्दी प्रेक्षक वर्गांचा आपल्याला आपण विशेष आभार व्यक्त करूया कारण की 4 दिवस या स्पर्धेला नक्की प्रतिसाद दिला आणि आजच्या दिवसामध्ये शेवटच्या क्षणामध्ये देखील प्रेक्षक वर्गांची अलोट गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. त्या सर्व प्रेक्षक वर्गांचा मनपूर्वक आभार आणि स्वागत. फटका यावेळेस फाईन खेळले. स्क्वेअर ऑफ द विकेट नटराज स्टाईलला. खेळाडू उपस्थित. फाईन लेगला धावाची संधी. विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट. अप्रतिम हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. डीजे होते आणि विकेट किपर विष्णू होते आणि दोघांच्या माध्यमात अप्रतिम क्षेत्ररक्षण. अमोलला तेवढे चांगले क्षेत्ररक्षण दाखवलं. थ्रो देखील तेवढा चांगला आला परंतु चेंडूची कलेक्टिंग फार चांगली केली विष्णूना. त्वरित या ठिकाणी यश उद्ध्वस्त केल्या आणि मयूर दळवीला बाद केलाय. आता समीकरण येणारे 2. विजयासाठी कंपल्सरी 3 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असेल त्यामुळे 3 धावा बनवावे लागतील. नवीन खेळाडू अक्षय येतो आहे. अक्षय कोळी. गोलंदाजी देखील आपण पाहिली. आता फलंदाजी कशा प्रकारे राहील. अक्षय कोळी यांच्या माध्यमातून सामना थरारक स्थितीला आपल्याला पाहायला मिळतो आहे. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इंतकाम होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता है जाम है. लढणे वालों के कदमों में जा होता है. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. लढाई सध्या तरी सुरू आहे. 2 संघामध्ये एका बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष करतोय टीम वडवली तर दुसऱ्या बाजूला धावांसाठी संघर्ष करतोय टीम गावदेवी नांदकर. फटका छान. लॉफ्टेड हिट. ओव्हर पिच बॉल आणि हे ठसन हे चिडवत आहेत. त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि षटकार ठोकलाय. सामना फिनिश केलाय तो अक्षय कोळीना. अभिनंदन टीम गावदेवी नांदकर आणि हार्ड लक टीम वडवली. दळवी आपण या कारण की भूषणदादा जाधव यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि
येस, अक्षय कोळी आपण देखील यायचे, आपल्यासाठी देखील प्राइज असेल 500 रुपयाचा. अक्षय कोळी आपण देखील या. विष्णू मडवी साहेबांच्या माध्यमात ते प्राइज असेल.